जगातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी, ज्यांची देशभरातल्या 20हून अधिक राज्यांमध्ये सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये इतिहासात पहिल्यांदाच थंपिंग मेजॉरिटीनं आमदार या ठिकाणी निवडून आले, अशा या भव्य मोठ्या पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची वर्णी लागल्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र जसं आपण सभेची तयारी नगरसेवक पदासाठी सूचनेनुसार निवडणूक लढवण्यासाठी तयार झाला होता, परंतु थांबावं लागलं. आणि थोडंसं आम्ही सगळे चिंतेत होतो की अशा पद्धतीनं खासदाराचा मुलगा म्हणून जर थोडंसं त्याला थांबावं लागत असेल तर त्याचं भवितव्य काय. परंतु भाजप पक्ष हा दूरदृष्टी असणारा पक्ष आहे. कृष्णराज महाडिक यांची ओळख खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा नसून त्याचं जे सामाजिक काम आहे त्यामुळं तो त्याचं नावलौकिक आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलमुळं तो राज्यभर पॉप्युलर. कशा प्रकारचा आनंद आहे, कारण आपण विधानसभेला मागा, त्यानंतर महानगरपालिकेला देखील मागा, आता पुढे ही मोठी जबाबदारी. जगातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी, ज्यांची देशभरातल्या 20हून अधिक राज्यांमध्ये सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये इतिहासात पहिल्यांदाच थंपिंग मेजॉरिटीनं आमदार या ठिकाणी निवडून आले, अशा या भव्य मोठ्या पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची वर्णी लागल्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जसं आपण म्हटला, तो विधानसभेची तयारी करत होता. त्याच्यानंतर मध्यंतरी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तो नगरसेवक पदासाठी सूचनेनुसार निवडणूक लढवण्यासाठी तयार झाला होता, परंतु थांबावं लागलं. आणि थोडंसं आम्ही सगळे चिंतेत होतो की अशा पद्धतीनं खासदाराचा मुलगा म्हणून जर थोडंसं त्याला थांबावं लागत असेल तर त्याचं भवितव्य काय. परंतु भाजप पक्ष हा दूरदृष्टी असणारा पक्ष आहे. कृष्णराज महाडिक यांची ओळख खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा नसून त्याचं जे सामाजिक काम आहे त्यामुळं तो त्याचं नावलौकिक आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलमुळं तो राज्यभर पॉप्युलर आहे. युवकांचं खूप मोठं संघटन नेटवर्क त्याचं राज्यभर आहे. हे सगळ्या गोष्टी ओळखून प्रदेशाध्यक्ष महोदयांनी आज त्याच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की तो त्यांचा विश्वास सार्थ करेल. राज्यभर भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी युवकांचं आणखीन संघटन मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये घेऊन आपल्या या पक्षाची धुरा प्रभावीपणे सांभाळेल असा मला विश्वास आहे. मी नेहमी सांगत आलेलो आहे की तो खूप मेहनती आहे, हार्डवर्किंग आहे. घरामध्येच आमच्या पूर्वीपार माझे वडील असतील, आमचे चुलते माधवराव महाडिक असतील, एक राजकीय वसा आणि वारसा आमच्या घरामध्ये पूर्वीपार आहे. आमच्या घरामध्ये अनेक लोक राजकीय पदावरती आहेत, पक्षाच्या पदावरती आहेत आणि त्याचंच बाळकडू त्याला घरातून मिळालेलं आहे. वडील म्हणून मी खूप आनंदी आहेच, परंतु अनपेक्षित म्हणजे एवढी मोठी जबाबदारी त्याला मिळेल ही अपेक्षा नव्हती. अनपेक्षितरित्या पक्षानं ही जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली आहे. मी सांगितलं तसा त्याप्रमाणे तो जिल्हाभर त्याचं खूप चांगलं नेटवर्क आहे. युवकांच्यामध्ये पॉप्युलर असल्यामुळं युवक त्याच्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्याला सामाजिक कामाची आवड आहे. महाराष्ट्र शासनातील जवळजवळ सर्व मंत्री महोदयांच्याबरोबर त्याचे खूप चांगले संबंध आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांची कामं करणं, निधी आणणं, ह्या सगळ्या बाबी तो करत आलेला आहे गेले 5-7 वर्ष. आणि म्हणूनच या सगळ्या सामाजिक राजकीय कामाला काम करत असताना कुठंतरी एखाद्या पदाची गरज असते. म्हणून विधानसभा का नगरपालिका असं सुरू होतं, परंतु खूप मोठी म्हणजे या सगळ्याच्या पलीकडं प्रदेशाध्यक्षपद म्हणजे त्याच्या राजकीय सुरुवातीचा एक खूप मोठा टप्पा किंवा पहिली पायरी आपण जे म्हणतो, ती एवढी मोठी पायरी, एवढी मोठी संधी, एवढी मोठी जबाबदारी पक्षानं दिलेली आहे आणि तो समर्थपणे ती पेलेल, मला खात्री आहे. तुम्ही त्याचं नेहमीच वर्णन करत होता की तो उगवता सूर्य आहे. आता एक संघटनात्मक मोठी जबाबदारी आहे आणि युवकांनी राजकारणात यायला पाहिजे असा एक सूर उमटत होता. त्या सगळ्या पात्रतेला कृष्णराज पुरून उरेल. प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी नेहमीच सांगत आलेले आहेत की युवकांनी राजकारणामध्ये यावं, चांगल्या युवकांनी चांगलं काम करून दाखवावं आणि त्यानुसार देशभरामध्ये अनेक युवक प्रयत्न करत आहेत.
वेगवेगळ्या पदांवर येण्यासाठी. आज सकाळी आता त्याची निवड झाल्या कितीतरी आमदारांचे सुद्धा मला फोन आले की आमच्या जिल्ह्यामध्ये आता या युवकांना त्याच्यासोबत जोडायचं आहे. म्हणजे काम करणाऱ्या माणसाला बळ कसं द्यायचं हे भारतीय जनता पार्टीकडून खरं म्हणजे शिकलं पाहिजे. तो आता काम करतच होता, परंतु त्याला मेनिफोल्ड्स ग्रोथ या माध्यमातून मिळेल. महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये तो निश्चितपणानं जाईल आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांना इनकमिंग आणि पुढची निवडणूक, पुढची लोकसभा असेल, पुढची विधानसभा असेल, या दृष्टिकोनातून एक मजबूत संघटन युवकांचं युवतींचं तो महाराष्ट्रभर करेल याचा मला विश्वास आहे. नवा सूर्य या निमित्तानं उगवला असं म्हणायचं. सुरुवात झाली म्हणून ही पहाट आहे. अजून खूप त्याला पुढं संधी आहे, प्रवास मोठा आहे आणि तो मला वाटत होतं त्याप्रमाणे मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पक्षानं त्याच्यावर जबाबदारी दिल्यामुळं चांगलाच सूर्य उगवला असं म्हणावं लागेल. सर, जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपचा क्लेम अजूनही आहे का? कारण मागच्याच आठवड्यात पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी दावा केला की राष्ट्रवादीचाच अध्यक्ष जिल्हा परिषदेवर असेल. स्वाभाविकपणानं राष्ट्रवादीची संख्या महायुतीमध्ये सर्वाधिक आहे आणि त्यामुळं मुश्रीफ साहेबांची अपेक्षा ही अतिशय रास्त आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या वतीनं आदरणीय चंद्रकांत दादा यांनी मध्यंतरी भूमिका जाहीर केलेली आहे की भारतीय जनता पार्टीला सुद्धा अध्यक्षपद मिळावं. आता पहिलं कोणाला हा विषय फक्त चर्चेचा प्रलंबित आहे, परंतु या दोन्ही बाबींमध्ये महायुती म्हणून आमचा समन्वय आहे. गोकुळ आपण पाहतो की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा प्रकारच्या लढतीचे संकेत दिलेले आहेत विरोधात. निश्चितच ज्या पद्धतीनं नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही सर्व पक्षांचे प्रमुख लोक मिळून आम्ही या निवडणुका लढवल्या, त्याच पद्धतीनं गोकुळच्याही निवडणुकीला सामोरं जावं अशा पद्धतीची आमची भावना आहे, आमची भूमिका आहे आणि त्याला सगळ्यांचं समर्थन आहे. महायुती म्हणून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य एकत्रित आता गेले 4-5 वर्ष आम्ही एकत्र आहोत, 2.5 वर्ष तर या निवडणुकीनंतर आहोतच आणि या सगळ्या आत्ताचे जिल्ह्याचे निकाल आपण पाहिले तर खूप चांगलं यश, खूप चांगली संधी कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी महायुतीला आशीर्वाद दिलेला आहे. त्याच पद्धतीनं गोकुळमध्ये सुद्धा महायुती म्हणूनच आपण सामोरं जावं आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की गोकुळचे सुद्धा सर्व सदस्य, सभासद सदस्य हे महायुतीच्याच पारड्यामध्ये गोकुळ संघ देतील. सर, मात्र एका बाजूला तशा पद्धतीनं चर्चा होत असेल. सहकाराच्या नियमानुसार संख्या वाढ झालेली आहे. आता 2-3 गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख आपण केला की काही सदस्य सभासद संख्यासुद्धा वाढलेली आहे. या सभासद किती पात्र अपात्र आहेत या सगळ्यांच्या अजून शहानिशा झालेली नाही आहे, कारण अजून निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर झाला नसल्यामुळं फारसं आम्ही त्यामध्ये डीप गेलेलो नाही आहे. परंतु या दोन्ही बाबी तपासून घ्याव्या लागतील आणि बिनविरोध होईल मला असं काय वाटत नाही. बिनविरोध होईल का नाही मला सांगता येणार नाही, परंतु व्हायचं काही कारण दिसत नाही. परंतु महायुती म्हणून आमचा वर्चस्व गोकुळ संघावर राहील आणि चांगलं यश आम्हाला मिळेल. म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरं जात होता, यावेळेला मात्र महायुती म्हणूनच सामोरं जाणार की कसं? गोकुळच्या निवडणुकीमध्ये यापूर्वी सुद्धा माननीय PN पाटील साहेब, स्वर्गीय PN पाटील साहेब आणि महादेवराव माडिक साहेब हे मिळून पॅनल करत होते. महायुती म्हणून किंवा पक्ष म्हणून किंवा माडिक कुटुंब म्हणून कधीच या निवडणुकीला सामोरं गेलं नव्हतं आणि भविष्यातही असणार नाही. आता यावेळी सुद्धा पक्ष म्हणूनच आम्ही एकत्रित लढणार आहोत. महायुती या सगळ्याचा बिनविरोध करायला जर जागा जास्त दिल्या तर तुमची तयारी असणार आहे का त्या सगळ्या? आज या विषयावर बोलणं उचित नाही आहे. अजून मी सांगितल्याप्रमाणे सभासद संख्या, सदस्य संख्या किती आहे, कोणाकडे किती लोक आहेत यावर, कारण हे काही मर्यादित संख्येची निवडणूक आहे. 4,500-5,000 सभासद असणार आहेत तेवढ्यावर आहे. काय जिल्ह्याची निवडणूक किंवा तालुक्याची निवडणूक नाही आहे. आणि शेवटी संस्थांचा काय सूर आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांची भूमिका काय, यावर तो निर्णय घेतला जाईल. कोल्हापूर शहरात घरवाढीचा प्रस्ताव विचारात देण्यात प्रशासनाने, कोल्हापूर शहरात घरफाळा असेल किंवा इतर घरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचारात देणार, पुढच्या सभागृहात तो विषय येऊ शकतो. आपल्याला काय वाटतं की निवडणुका आताच झाली, कुठेतरी कारभार आत्ताच हातात घेतला, अशा वेळेला घरवाढ व्हावी किंवा? अनेक वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या ताब्यामध्ये महापालिकेची सत्ता दिलेली आहे. कुठल्याही पद्धतीचा नागरिकांना त्रास होईल, करवाढ घरफाळवाढ करणे अशा कोणत्याही बाबी आम्ही होऊ देणार नाही.
आहे. यामध्ये उत्पन्नाचे सोर्सेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असणार आहे. उत्पन्नाचे मार्ग वेगवेगळे आहेत, त्याचा अवलंब करून शेवटी महापालिका ही उत्पन्नावर चालत असते. उत्पन्नाचे स्तोत्र जर आपण निर्माण केले तर घरफाळवाढ करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. आणि आम्ही घरफाळवाढ किंवा अन्य कुठली नागरिकांवर कुठलाही बोजा पडेल असं आमचं काम आमची महायुती सरकार या ठिकाणी करणार नाही. तर या निवडणुकीत एक चर्चेचा मुद्दा होता खेड पाईपलाईनचा आणि त्यांचं काम रखडल्याचा आरोप होते. आता तरी सत्ता आल्यानंतर हे काम पूर्ण होणार. निश्चित हे काम आता नक्कीच पूर्ण होईल. लवकरच आम्ही या संदर्भात एक ऑडिट करून नेमकं हे काम कुठं थांबलेलं आहे किंवा काय बाबी प्रलंबित आहेत आणि काय करावे लागणार आहेत, या सगळ्याचा एक पहिला ब्लूप्रिंट बनवावं लागेल आम्हाला. कारण बऱ्याच त्यात त्रुटी आहेत. म्हणजे थेट पाईपलाईन हा एक वेगळा भाग झाला, अमृत योजना दुसरा भाग झाला, शहरांतर्गत डिस्ट्रीब्युशन सिस्टीम त्या माध्यमातून करायची आहे. तर या सगळ्या बाबींचं एकदा ऑडिट झाल्याशिवाय नेमकं आपल्याला काय करायचं आहे हे ठरल्यानंतर आम्ही निश्चित सगळे मंडळी, कारण आम्ही लोकांना शब्द दिलेला आहे की आम्ही सगळ्यांना मुबलक घरपोच स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणार आहोत. तर त्यासाठी आमची जी सत्तेतले असणारे सगळे नगरसेवक भविष्यात काम करतील. डम्पिंग ग्राउंडचा एक मोठा प्रश्न वाहतोय. 4 कचरा तिथं आता पडू नये. हे पहा, तिथं जे प्रोसेसिंग युनिट होतं ते बंद होतं. आता ते सध्या सुरू झालेलं आहे. कुठल्या तरी कंपनीला काम दिलं असं मला समजलं. 60 महिन्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कुठलाही कचरा दिसणार नाही, कारण त्याचं प्रोसेसिंग सुरू झालं. प्रोसेसिंग होत नसल्यामुळं ते साचत चाललेलं होतं. आता प्रोसेसिंग सुरू झालेलं आहे. अन्य काय पर्याय वापरावे लागले तर आम्ही वापरू, परंतु 60 महिन्यामध्ये ते सगळं जो आहे त्याचं विल्हेवाट कचऱ्याची लावली जाईल. केरळची एक कंपनी आहे, त्याचं नाव आठवत नाही, जो उत्पन्न होणारा जो कचरा आहे त्याच्या माध्यमातून ते महानगरपालिकेकडून विकत घेत होते आणि त्याच्यावर प्रक्रिया करून ते उत्पन्न वाढवत होते. अशा प्रकारचे काही विचार आहे का केंद्रात? याच केंद्राची कुठली योजना यासाठी नाही आहे. याच धर्तीवर आत्तासुद्धा जो प्रोसेसिंग युनिट कुठल्या कंपनीने घेतलेलं आहे त्याच धर्तीवर तो चालू आहे. जनरली या कचऱ्यापासून वेगवेगळे ते खत बनवणे, ऑइल बनवणे, प्लॅस्टिकचं विघटन करणे अशा बाबी करत असतात. परंतु केंद्र सरकारची कुठली योजना त्याला नाही आहे. प्रत्येक महापालिकेला स्वायत्तता दिलेली आहे की तुम्ही टनावर त्याचं काहीतरी प्रक्रिया खर्च ठरवा जो कमी आहे, आणि त्याच्यामुळं मोठ्या कंपन्या आकर्षित होत नाही आहेत. परंतु आत्ता आमची सत्ता आलेली आहे, यात बेस्ट पॉसिबल काय असेल ते करण्याचा भविष्यात आमचा प्रयत्न असेल. साहेब, मुंबईसाठी एअर कनेक्टिव्हिटी वाढीमध्ये 2 वेळेला कोल्हापूरकरांची अनेक वर्षाची जी इच्छा होती, जे स्वप्न होतं ते आता पूर्ण व्हायला लागलेलं आहे, याचा मला खूप अभिमान आहे. मी सातत्यानं कोल्हापूरचं विमानतळ बंद असल्यापासून ते विमानतळ सुरू होणं, उडान योजनेमधून त्याच्यावरती 270 करोड रुपये खर्च करणं, सध्या असणाऱ्या 5-6 विमानसेवा सुरू करणं, या सगळ्याचा माझा सातत्यानं पाठपुरावा चालू होता. मुंबईला आपल्या कोल्हापूरकरांची मागणी खूप होती, मुंबईला जास्त कनेक्टिव्हिटी पाहिजे, परंतु एकच एअरस्ट्रीप असल्यामुळं ते शक्य होत नव्हतं. आता नवीन वाशीला जे मोठं विमानतळ झालेलं आहे त्यामुळं हे शक्य झालं. इंडिगोच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठका सातत्यानं सुरू होत्या आणि 29 मार्चपासून ही विमानसेवा सकाळ संध्याकाळ सुरू होणार आहे. मला वाटतं कोल्हापूरच्या म्हणजे दळणवळण तर वाढतंयच, पण इथल्या पर्यटनासाठी, इथल्या उद्योगासाठी, इथल्या कृषी क्षेत्रासाठी ही विमानसेवा खूप महत्त्वाची आहे आणि मला अभिमान आहे ती आता सुरू होते आहे. खूप आनंद होतो आहे, कोल्हापूरकरांनाही आनंद आहे. शिवाय मी नेहमीच सांगत आलेलो आहे, येणाऱ्या 2026 ऑक्टोबरच्या आत आणखीन 7-8 विमानसेवा, म्हणजे कमीत कमी कोल्हापुरातून 15 ठिकाणी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी सुरू होईल. साधारण 45 ठिकाणी म्हणजे वन स्टॉपमध्ये आपण देशभरामध्ये कुठेही जाऊ शकू आणि आंतरराष्ट्रीय 12 ठिकाणी कोल्हापुरातून जाता येईल, अशा पद्धतीची व्यवस्था येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आता त्याच्यासाठी फॉलोअप सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या काही नद्या आहेत, आपण पाहिले अर्जुनवाडामध्ये प्रदूषण रोडमॅप वगैरे बनवणार आहात का? कारण खूप गंभीर विषय बनवतो. अमृत योजनेमधून यासाठी खूप चांगली केंद्र सरकारची योजना आहे. जशी शहरासाठी आहे, शहरामधल्या दूषित पाण्याचं नदीमध्ये मिश्रण होऊ नये यासाठी, जसं आता कोल्हापूरमध्ये ऑलरेडी आता मंजूर झालेलं आहे, पूर नियंत्रणसाठी सुद्धा 3200 करोड रुपये मंजूर झालेले आहेत. त्याच पद्धतीनं ग्रामीण भागासाठी सुद्धा ती योजना आहे. तर आता जिल्हा परिषदेची सत्ता आमच्या आता ताब्यामध्ये आलेली आहे. लवकरच या सगळ्यात, आजच मी पेपरला वाचलं, काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेलं आहे. परंतु याच्यावर सोल्युशन काढावं लागेल काहीतरी, आणि ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा वापर करून सगळ्या ज्या ठिकाणी प्रदूषण होतं आहे, नदी ही स्वच्छच असली पाहिजे, कारण ते पाणी सगळं पिण्यासाठी वापरलं जातं. तर या सगळ्या प्रदूषित नद्या पुन्हा स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या योजनांचं अवलंबन आम्ही भविष्यात करणार आहोत.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.